राम राम भावानो. मी खातो बघा आता बीबीबी. हे बीबीबी, ही बीबीबी आणि हा बिबवा. बिबियाचं महत्त्व शेतकऱ्याला माहिती. पहिली वडीलधारी म्हाताऱ्या माणसाला विचारा तुम्ही, हे वर्षातून एकदा नाही येणारं फळ आहे. ह्या बिबियाचा उपयोग पहिले पायाला च्या टाचाला भेगा पडल्यानंतर हे कापून फोडून त्याच्यावर घालायचे बघा. पण जितकं औषधी तितकंच उपद्रवी बघा. हे जर पाय सोडता, तळ हात सोडता, इतर कोठेही लागलं तर हे जखम करतंय. याचा उपयोग करताना काळजीपूर्वक करावा लागतो. आणि हे बिबी हे अतिशय गोड आहे बघा, खायला गोड लागते. आणि हा बिबवा जितका उपयोगी तितकाच उपद्रवी. आता बिबवा घे, सुये घे म्हणणारे बी लुप्त झालेत. आणि बिबवा काय औषधी वनस्पती हे बी लुप्त चाललंय बघा. हे नैसर्गिक औषध आहे, पण हे आता याची किंमत कमी झाली. कॉस्मेटिक औषधापुढं ह्या बिब्याचं मत बनली. हे खास त्याच्यापेक्षा नैसर्गिक आणि चांगलं औषध जर म्हणलं पायाला, जनावरासाठी लागतंय बघा. पहिले जनावराला बी चारायचे, आता हे बंद झालंय. पण हे नैसर्गिक आहे, अतिशय चांगलं आहे बघा. राम राम भावानो. मी खातो बघा आता बीबीबी. हे बीबीबी, ही बीबीबी आणि हा बिबवा. बिबियाचं महत्त्व शेतकऱ्याला माहिती. पहिली वडीलधारी म्हाताऱ्या माणसाला विचारा तुम्ही, हे वर्षातून एकदा नाही येणारं फळ आहे. ह्या बिबियाचा उपयोग पहिले पायाला च्या टाचाला भेगा पडल्यानंतर हे कापून फोडून त्याच्यावर घालायचे बघा. पण जितकं औषधी तितकंच उपद्रवी बघा. हे जर पाय सोडता, तळ हात सोडता, इतर कोठेही लागलं तर हे जखम करतंय. याचा उपयोग करताना काळजीपूर्वक करावा लागतो. आणि हे बिबी हे अतिशय गोड आहे बघा, खायला गोड लागते. आणि हा बिबवा जितका उपयोगी तितकाच उपद्रवी. आता बिबवा घे, सुये घे म्हणणारे बी लुप्त झालेत. आणि बिबवा काय औषधी वनस्पती हे बी लुप्त चाललंय बघा. हे नैसर्गिक औषध आहे, पण हे आता याची किंमत कमी झाली. कॉस्मेटिक औषधापुढं ह्या बिब्याचं मत बनली. हे खास त्याच्यापेक्षा नैसर्गिक आणि चांगलं औषध जर म्हणलं पायाला, जनावरासाठी लागतंय बघा. पहिले जनावराला बी चारायचे, आता हे बंद झालंय. पण हे नैसर्गिक आहे, अतिशय चांगलं आहे बघा.